श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद श्रोतेहो, आजच्या सूरसंवाद या फोन इन कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे माधुरी राऊत यांनी. निर्मिती सहकार्य लाभलं आहे प्रकाश वैद्य यांचं. तांत्रिक सहकार्य लाभलं आहे गजानन गवारे यांचं. सादर करते आहेत विनोद गवळी. आणि ही निर्मिती आहे आकाशवाणीच्या अकोला केंद्राची. सूरसंवाद मध्ये नंबर लागला, माझा फोन लागला. हो, सूरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे. आपल्या अकोला आकाशवाणीच्या केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आहे. हो, मी बंडूभाऊ भगत धनगाव बोलतो मॅडम. झेंडगाव तालुका बासरी जिल्हा अकोला. हो, 6 महिने झाले आणि पुऱ्या तुमच्या टीम जे तुम्ही आमच्यासाठी एवढं कर्तव्य करता, एवढी आम्हाला मार्गदर्शन शेतीबद्दल, दुखाबद्दल, पंचाबद्दल, त्यावर तुमचे सर्व टीमचे मी धन्यवाद मानतो मॅडम. कारण की आम्हाला ते कोणतं दुःख असो काही असो त्या सांगता डॉक्टर, हॅलो डॉक्टर, किसान वाणी एकदम चांगले कार्यक्रम देतात आमच्याबद्दल पोचवता. म्हणजे सगळेच कार्यक्रम तुम्ही ऐकता, आरोग्यविषयक म्हणा किंवा शेती. हो मॅडम, सर्व कार्यक्रम. आता आम्ही आमची जमीनच आहे, आम्ही काम करणार, तुमचे कार्यक्रम ऐकणार आहे. फायदा होतो तुम्हाला मग कार्यक्रमांचा, नाही का? हो मॅडम, खूप फायदा होतो. जनावरांबद्दल, शेतीबद्दल, माणसाबद्दल सर्वांबद्दल सांगता ना मॅडम तुम्ही. हो, जमीनचं, माणसाबद्दल, ढोराबद्दल, सबंध जळ पिकाबद्दल. आम्ही जी मेहनत घेतो कार्यक्रम करण्याकरता आणि ऐकता, ती खूप चांगली गोष्ट आहे. हो मॅडम, हो मॅडम, म्हणून म्हणतो तुमचे आभार मानतो बा आम्ही. कारण की प्लस आकाशवाणी अकोला मॅडम. आणखी काय नाही मॅडम, बस तुमचा आशीर्वाद चालू आहे, मस्त कार्यक्रम चालू आहे, तर ऐकतो, आमचं शेती चालू आहे, काम करणं. सध्या गव्हाची गरबा आहे, गहू घेऊ काढले आता. हो, कोणत्या प्रकारचा गहू असतो तुमच्या शेतामध्ये? हे आता सध्या आम्ही कोण नर्मदा सागर टाकला मॅडम. अच्छा, नर्मदा सागर टाकला, कोणी शिरण टाकते, असं खायला चांगला आहे नर्मदा सागर म्हणून नर्मदा सागर टाकला मॅडम. तर मॅडम नाव घेऊ का मॅडम? आमचं सौंदर्या भगत, तन्मय भगत, कंतक, योगेश, सौंदर्या, हो, समृद्धीबाई आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबातले आहेत का हे सदस्य? हो, सर्व वामनराव भगत, गीताबाई भगत, विशाखा भगत, हे सर्व आमच्या कुटुंबातले. ऐकतात का सगळे मग कार्यक्रम? हो मॅडम, सर्व ऐकतात ना. हो, एकदम चांगले ऐकतात, मस्त. बरं, सगळ्यांना कार्यक्रम आवडतात? आवडतो, एकदम चांगले कार्यक्रम आवडतात मॅडम तुमचे. तुम्ही तुमची फरमाईश नाही सांगितली मग आज? सांगतो ना आता, छाती कोणी सांगे जगाला बुद्धगीत. हॅलो, अकोला आकाशवाणी. हो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद आहे. बोला भाऊ. नमस्कार, मी मंगरुळपीर इथून गजानन व्यवहारे बोलत आहे, जिल्हा वाशिम. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहे मी. आणि आपल्या आकाशवाणीचा नियमित श्रोता.
गेल्या 20 वर्षापासून मी आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत आहोत. कुठे करत होता तुम्ही सर्व्हिस? मी वाशिमलाच होतो, वाशिम जिल्हा परिषद. वाशिम जिल्हा परिषद मध्ये मंगरुळपीरला होतो मी. अच्छा, कोणत्या वर्गाला शिकवत होते? मी 1 ते 7 पर्यंत. 1 ते 7 पर्यंत. हो, जिल्हा परिषद. निवृत्त केव्हा झाले मग? निवृत्त मी 2021 ला झालो मॅडम. काय असते मग तुमचा दिनक्रम? आता आम्ही एक सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाचा एक सिनियर सिटीजन ग्रुप स्थापन केलाय. अरे वा, फारच छान. त्यामध्ये प्राध्यापक आहेत, सेवानिवृत्त प्राध्यापक, विद्युत विभागातील कर्मचारी, तसेच ज्येष्ठ विपश्यनाचार्य भगत साहेब आहेत. यांच्यासह आमच्या 20 जणांचा ग्रुप आहे मॅडम. अरे बापरे. याद्वारे आम्ही सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवतो आणि तसेच नियमित भेट असतो, रोज भेट होत असते आमची. आणि यामध्ये सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणे हा आमचा उद्देश असतो. आणि या सकारात्मक कार्य करता तुम्ही, म्हणजे तुमचं वेळ रिकामा राहत नाही त्यामुळे, म्हणजे एंगेज राहतो माणूस. बरोबर आहे. आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आम्हाला एक नवीन. ते तर आहेच, कुठलंही काम केलं की मन कसं प्रसन्न राहतं. जे काम हाती घेतलेलं ते तर फारच म्हणजे फारच चांगलं आहे. पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते, सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्याला. बरोबर, ती फार गरजेची आहे. हो, ती आजच्या काळात तर खूपच गरजेची आहे. मन रिकामं असलं की आपल्या मनात नाना प्रकारचे नकारात्मक विचार यायला लागतात. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर तर मग खूपच, रिटायरमेंट झाल्यावर तर मग खूपच असं वाटतं आपण काहीच नाही राहिलं, प्रत्येकाला वाटतं नसं. बरोबर आहे. तुम्ही फरमाईश नाही सांगितली आज? सांगतो. चित्रपट आहे आमचा मन की आखे. हो, आणि त्यातलं गीत आहे चला बिया ओ जा रसिया, आहे की नाही गाणं? ते जुने गाणे खूप आवडतं मला. आणि शब्दलोक कार्यक्रम होता मॅडम आपल्या आकाशवाणीचा, त्यामध्ये सुद्धा मी सहभाग घेतला होता. अरे वा. शब्दलोक कार्यक्रमात भाषण प्रसारित झालं होतं माझं. हो, शब्दलोक हा मराठी भाषणांचा कार्यक्रम असतो. हो, त्यामध्ये सुद्धा 8-10 वर्षापूर्वी खूप जुना कार्यक्रम होता तो. हा, दळवी साहेब होते त्यावेळेस. हॅलो. हॅलो. आकाशवाणी. हो, आकाशवाणी अकोला केंद्र. आणि कार्यक्रम सूरसंवाद आहे. बोला, नाव सांगा आपलं. मी बोलतो परकळपण, सस्तीवरून. आता आपलं मुलं लग्न झालं बोलाय मालीवाडी सांगते. हा, बोला ताई. कुठलं गीत ऐकायचंय तुम्हाला? बरं, तुम्हाला आज गाणं म्हणजे आकाशवाणी अकोला केंद्रावरून ऐकावंसं वाटलं. हो. मराठी चित्रपटातली गीतं आवडतात तुम्हाला? हो, आवडतात. मराठी हिंदी कोणतं पण चालते, दोन्ही आवडते. अच्छा, कुठलीही. बरं, मग काम करता करता ऐकत असता का तुम्ही कार्यक्रम? हो, काम करता ऐकत असतो. चित्रपट गीतं? हो, चित्रपट गीतं. कोण कोण आहे आपल्या कुटुंबात? आमच्या कुटुंबात 5 जण आहे आणि 6 जण. माझं लग्न आताच झालं, 1 महिना झाले. तर अभिनंदन तुम्हाला. हो, थँक्स. गाव कुठलं तुमचं? माहेर? माहेर चिंचपूर. जवळ आहे का तिथून? नाही, जवळ नाही, अंबाजी. मी बोलतो मामाजी बोलतो मी. हा हा. आता मी आणतो इकडे हिंदी गीत द्या चांगलं. हो, हिंदी वायरीमध्ये हिंदी पाहिजे म्हणतात लग्नाचं. लग्नावर आधारित? हो. बर. माझा मळा आहे 1 नंबर. काय असते मळ्यामध्ये मग? आता सोयाबीन आहे, आपलं तूर आहे, आपलं हरभरा आहे. हरभरा. आणि बाकीचं नसते का मग? नाही, बाकी काही नाही. आता कांदे आहेत. आणि भुईमुग वगैरे? नाही, ते काही नाही. ठळक पिक आहेत. मग सध्या काय आहे मळ्यामध्ये? मळ्यामध्ये कांदे आहेत आणि केळी आहेत. केळी पण? गहू आहेत. चांगली गोष्ट आहे. एकदम पाहिले म्हणतो आनंद आहे आमचं. असंच आनंदी आनंद राहो. हो. तर ठीक आहे मग. नाही, मोठ्या सांगा बोला ना, वारी सांगा मोठ्या. चालेल. हॅलो. हा, बोला. काय म्हणते ताई, तब्येत? हा, तब्येत चांगली आहे माझी. तुम्ही कशा आहात ताई? मी पण छान आहे. आणि तुम्ही कोण आहात? म्हणजे मी मोठी सुनबाई बोलते त्याची. हा, या आधी ज्या ताई बोलल्या त्यांच्या जाऊबाई तुम्ही? हा, जाऊबाई म्हणजे बहिणीच आम्ही दोघी सख्या बहिणी? हो. फारच चांगली गोष्ट आहे. मग पटतं की नाही तुमचं, की भांडणं होतात घरात?
नाही पट्टे पट्टे भांडणं गिंडणं काही नाही आमच्याकडे. अशाच गोडी गुलाबीनं राहा हो आणि कामही मिळून मिसळून करत जा, नाही का? हो नाही काम मिळून मिसळून करत असतो आम्ही. हा ठीक. आकाशवाणी अकोला आहे का? हो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सुरू संवाद, बोला. हा, मुकुंद भुजबळ, अच्छा, डाकटी रोड अकोला. कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आज मग? देख तेरी संसार की हालत क्या हो गई भगवान, हे गाणं ऐकायचं. खरंच बदलल्या गेलं आता संसार की हालत. हो, पण बदल चांगला हवा आहे ना. चांगला हवाय. हा, काय करता तुम्ही आता? मी मुख्याध्यापक होतो तर रिटायर झालो आता. हो, बरीच वर्ष झालीत ना. हा, मग डाबकी रोडलाच असता का तुम्ही आता? हा, डाबकी रोडला. स्वतःचं घर आहे का तिथे? हा, स्वतःच घर आहे. मग फॅमिली सोबत असता की काय? फॅमिली सोबत. हा, सगळेच असतील. नातू हा, एक वगैरे? मुलगा आहे, मुलगी मुंबईला आहे, हम्म. नातू आहे आता. हो, नातवाचा वाढदिवस झाला. हॅलो. हा, कार्यक्रम सुरू संवाद, बोला. नमस्कार ताई. नमस्कार. मी गुणवंतराव घुगे बोलतो, मेन रोड किनराजा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. हो, गीत ऐकायचं आम्हाला. आम्ही फार कोशिश करत आहोत. फेब्रुवारी महिना लागला त्यावेळेस आपल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा ऐकायचा आहे. हा, त्याला आम्हाला त्याचीच आवड होती, कारण आम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून ट्राय जास्त चालू होती आमची की शिवाजी महाराजांचाच पोवाडा ऐकायचा आहे. वा, शिवाजी आपल्याला- महाराजांचा पोवाडा तुम्ही निवडलेला आहे खास हा, करून, आणि तो निवड आम्ही कारण- ऐकवणार नाही असं होईल का? नाही, ते ऐकायचं आहे. आणि आमची पक्की इच्छा आहे की आता नाही, नंतर 2 महिन्यांतरी आणखी फोन लागला का, समजा 4 महिन्यांतरी लागला तरी तोच ऐकायचा होता. अरे वा. राजे छत्रपती यांनी म्हणजे फार चांगले कामं केले, त्याच्यामुळं आपण आपल्यासाठी जे केलं त्यांनी. हो, आज राजे शब्दांच्या पलीकडे. आपल्याने आहेत. हो, हा. आणि या गीतासाठी पसंती आहे पहा, गणेश घुगे, योगेश घुगे, गणेश हिंगमिरे, गणेश गोडे, गणेश कुमार ठाकरे, अजय कानडे, विजय कानडे, राजू कानडे, या सगळ्यांना ऐकायचा आहे पोवाडा. हो, सर्वांना ऐकायचं आहे. आणि आपले कार्यक्रम फार सुंदर असते. आम्ही आभारी आहे. ज्यावेळेस आपली अकोला आकाशवाणी सुरू झाली तेव्हा बसून ऐकत आहोत. फार जुने श्रोते आहात तुम्ही. हो, 19 प्रसारण सुरू झालेलं आहे सांगायचं म्हणजे. हम्म. तेव्हापासून समजा एवढं काही एफएमचा आपलं प्रसारण वाढलेलं आहे अकोला आकाशवाणीचं. कुठेचा आवाज एकदम क्लिअर. हो, कारण आता न्यूज ऑन एअर ऍपद्वारे जगात कुठंही तुम्हाला आता आकाशवाणी, आपली अकोला आकाशवाणी ऐकायला मिळेल. हा, नाही आता हे न्यूज, हे मोबाईल ऍप तर आता आला. आणि ज्यावेळेस आपली एफएम होत्या ना जुन्या, त्या रेडिओ जुन्या एफएम वर पण फार आवाज चांगला आहे. ते आता मोबाईल आता आले 4 दिवसांमध्ये समजा. हो, हो, कारण ते एफएम वर म्हणजे असा आवाज यायचा, तुम्ही आपल्या या 4-5 जिल्ह्यामध्ये कुठे जा अकोला आकाशवाणीचा आवाज तुम्हाला अरे म्हणजे प्रत्येक घरात, प्रत्येक गाडीत असा तेच आवाज येतात. तेव्हाही प्रसारण नीट ऐकू यायचंच, पण जसं आता सगळीकडे ऐकायला येतं. हो, नाही आता तर सर्वकडे आहे काय ते. आपण मग कुठे गेलं ते भारतात नाही पूर्ण आता. जगात. हा, हो. तुम्हाला कुठले कुठले कार्यक्रम आवडतात आकाशवाणीचे? हा, आम्ही आपला हा सुरसंवाद ऐकतो, किसान ऐकतो, आणि ते आपलं मंगळवारचा प्रश्न तुमचे उत्तर आमचे ते पण आम्ही नेहमीच ऐकतो. ते हॅलो डॉक्टर बी चालू केलेला आहे ते बी. आणि ते गायवाडा सुरू केला शुक्रवारचा, तो पण फार चांगला. आणि सगळेच कार्यक्रम ऐकता? हो, आणि शुक्रवारी 11 ते 12 रसिका तुझ्यासाठी ते पण चालूच आहे ऐकणं. हो, म्हणजे पहा की तुम्हाला कार्यक्रमाची वेळ सुद्धा तोंडपाठ आहे. हो, नाही ते आम्हाला तर असं सांगतो आम्ही, सकाळी झोपेतून कोणी उठवलं तर आज काय कार्यक्रम आहे हे बी सांगू शकतो अकोला आकाशवाणीचा. अरे वा. कारण आमचं एवढं पक्का लक्ष आहे आकाशवाणीवर. असंच असू द्या, आकाशवाणीविषयी प्रेम. तर ठीक आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा निवडलेला आहे, तो तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आम्ही नक्कीच ऐकू. माझं नाव शालिनी नीलखंड डोंगरगाव. बोला ताई. आम्हाला गीत ऐकायचं होतं. सांगा, कुठलं गीत? अडाणी पिक्चर मधलं रारारू. छोटीसी प्यारी सी नन्ही सी नन्हीशी आई कोई करी,
हे गीत ऐकायचं होतं. हो, तुम्हाला हे गीत आम्ही नक्कीच ऐकू. कसं काय ऐकायचं हे गीत तुम्हाला आज? नाही असंच. अच्छा. कोण कोण असतं तुमच्या कुटुंबात? आम्ही दोघं आणि 2 मुलं आहेत मला. एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलाचं नाव अक्षय निलकर, मुलीचं नाव गायत्री निलकर. मुलीचं लग्न झालेलं आहे मॅडम. बरं. मुलगा शिकत आहे, पुण्याला आहे, त्याचं जॉब चालू आहे. कंपनीमध्ये? नाही, मेडिकल मध्ये. काही नाही, म्हणजे असं शिक्षण बी चालू आहे त्याचं. बरोबर. आणि जॉब बी, दोन्ही बी. अच्छा. घरी कोण असतं? आम्ही दोघं. बरं, ठीक आहे. मग तुम्ही जे हे गीत निवडलेलं आहे अनाडी या चित्रपटातलं, हे आम्ही नक्कीच ऐकू तुमच्याकरता. हॅलो, कार्यक्रम सुरसंवाद मध्ये कॉल लागलेला आहे आपला. बोला, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. नंदू खंडारे टेलर पाटेपूर्णा. गीत सांगा, तुम्हाला आज कुठलं ऐकायचं आहे ते. मला गीत ऐकायचंय मॅडम, भीमगीत ऐकायचंय. रंग दिला तू चित्र काढिले. मी बरेच वेळचा ट्राय करू मॅडम. काय किती वर्ष झाले, किती वर्ष, खूप वर्षापासून आज माझा पहिला फोन लागला. म्हणजे पहिल्यांदा लागला की काय? पहिल्यांदा लागला मॅडम माझा फोन आज. बरं, तर अभिनंदन तुमचं. हो, आणि तुम्ही जे गीत निवडलेलं आहे ते आम्ही तुमच्यासाठी नक्कीच ऐकवत आहोत. ठीक आहे, ठीक आहे. माझे मित्र नाव सांगतो मॅडम. हो, चालेल. अशोक मोहोळ, हा, सुरेश गोपनाराय. हा, हॅलो, बोला ताई. हो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद आहे आपला. आम्हाला गीत पाहिजे होतं. नाव सांगा ना तुमचं पहिल्यांदा. कुसुम अंबोरे. निर्मिती सहकार्य लाभलं होतं प्रकाश वैद्य यांचं. तांत्रिक सहकार्य गजानन गवारे यांचं. सादर करते होते विनोद गवळी. आणि ही निर्मिती होती आकाशवाणीच्या अकोला केंद्राची. आपण ऐकत होतात श्रोत्यांच्या मनपसंत फरमाईशी गीतांचा फोन इन कार्यक्रम सूर्यसंवाद. आज आपल्याशी संवाद साधला होता माधुरी राऊत यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं होतं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी.